सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजची सुरुवात ह्या सुंदर नजाऱ्याने झाली आहे, कारण पाऊस थोडा वेळ थांबला आहे, त्यांनी विश्रांती घेतली आहे, त्याच्यामुळे समोरचे डोंगर अगदी सुरेख दिसत आहेत। टवटवीत झाडे आपल्या मनाला खूप प्रसन्न करत आहेत। तर माझी आजची गुरुवारची सुरुवात जी आहे ती अगदी शुभ झालेली आहे आणि धुके नसल्यामुळे डोंगरावरचे सगळे धबधबे अगदी स्वच्छ दिसत आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आज आहे गुरुवार, तर माझ्या स्वामींना, अन्नपूर्णेला, गजलक्ष्मीला आणि माझ्या कवड्यांना आज मी दुधाने आंघोळ घालून, नंतर पाण्याने आंघोळ घालून त्यांना अत्तर लावून मग त्यांची मी पूजा करणार आहे। आता स्वामींचा जो हार मी आणते तो मी स्वतः करते, कारण मी बाहेरून आणत नाही स्वामींसाठी हार, स्वामींच्या फ्रेमला लावण्यासाठी हार मी फुलं आणते आणि मी स्वतःहून तो हार करत आहे, तोच आता मी बनवत आहे। तर तुम्हाला दिसत आहे असं सिंपलसा साधा मी हार करते स्वामींच्या फ्रेमसाठी आणि माझी पूजा आता झाली आहे। तुम्ही सारखे म्हणाले ही सारखे देवारा का दाखवते, तर मी लहान असल्यापासून माझे पप्पा नेहमी उठून पूजा करायचे, काही न खाता पिता, आणि तेच संस्कार माझ्यावरती आहेत। तर आता माझी उंबरड्याची पूजा आहे बघा, मी दीप लावलेला आहे। उंबरड्यावरती हळदीचं लेपन करते मी आज गुरुवार असल्यामुळे। तशा प्रकारे माझं हळदीचं लेपन झालेलं आहे, रांगोळी काढून झालेली आहे, स्वस्तिक काढून झालेले आहेत आणि अशी फुलांनी छानपैकी सजवून मी माझा उंबरडा सजवला आहे फुलांच्या पाकळ्यांनी। तुम्ही बघू शकता माझा उंबरडा किती सुंदर दिसत आहे, लक्ष्मीला येताना प्रसन्न वाटलंच पाहिजे। आता मी जात आहे माझ्या बाबूला शाळेत घेण्यासाठी। पाऊस थांबल्यामुळे थोडंसं मला चालायला आज बरं वाटत आहे, चिखल नाही आहे, पायाखाली पाणी नाही आहे। आता शाळेचा तर प्रोग्राम आटपला आहे, आता मी आले आहे माझ्या कामासाठी, माझ्या दुकानामध्ये, आणि माझा बाबूसुद्धाच माझ्यासोबत आला आहे दुकानामध्ये। चला तर मग मित्रांनो, काही लोकांना भडक कलरचे कपडे आवडत नाही किंवा जास्त भरभरून डिझाईन्स असणारे कपडे आवडत नाही, त्या लोकांना सटल सायलेंट कलर आवडतात। तर अशा लोकांसाठी द परंपरा घेऊन आले आहेत युनिक स्टाईलचे जॅकेट्स, तुम्हाला दाखवते। हे पहा, काहीही डार्क कलर्स नाहीये, त्याच्यामध्ये डिझाईन नाहीये, एकदम सिंपल खादीचे जॅकेट्स तुम्हाला जवळून दाखवते। त्याचं टेक्स्चर खूप चांगलं आहे, आता तुम्ही बघून घ्या। आहे की नाही, सिंपल सोबर तरी पण स्मार्ट। मग असेच जॅकेटचे मी तुम्हाला वेगवेगळे कलर्स आता दाखवते। तर हे बघा मंडळी, हे आहे माझ्या द परंपरा नेरळला जे माझं शॉप आहे त्याच्यामधलं हे खादी जॅकेटचं कलेक्शन। आहेत की नाही सुंदर कलर, माझ्याकडे असे सुंदर कलर आहेत जे सगळ्यांच्या पर्सनॅलिटीला सूट करतात, ते सुद्धा साधे सिंपल कलर्स। मित्रांनो, आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे ती तीव्र इच्छाशक्ती। म्हणजे तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही किती पर्सेंटेजपर्यंत स्वतःच्या मनाला, स्वतःच्या बुद्धीला चालना देता। म्हणजे झोपताना, उठताना, बसताना, जेवताना, खाताना, पिताना त्याच गोष्टी जर तुम्ही विचार केला तर हा पूर्ण युनिवर्स, हा पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळवूनच देतो। आता शाहरुखचा तो डायलॉग काय मला आठवत नाहीये, पण ये पूरी कायनात आपको उसे मिलाने में जुड़ जाती है, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणजे प्रयत्न पैशांचे किंवा प्रयत्न आपल्या कष्टाचे हे तर खूप महत्त्वाचे आहेतच, पण त्याचप्रमाणे आपल्याला हवी असणारी गोष्टी एकदम तीव्र इच्छाशक्तीने मागणं, म्हणजे सतत ती मागत राहणं देवाकडे, जेणेकरून ते देवाला आपल्याला देणं भाग पडलंच पाहिजे। अशी इच्छाशक्ती जर तुम्ही ठेवली तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असणारी गोष्ट तुमच्या पदरात येणार, कन्फर्म अँड 100%। हा खूप सोपा उपाय बरं का, तुम्ही वापरून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट नक्की करा, कारण माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये मला तुमची साथ खूप महत्त्वाची आहे। मी खूप प्रयत्न करते आहे, जर माझ्याकडून काही चुकत असेल तर ते पण सांगा आणि काय आवडलं असेल तर ते पण सांगा, पण मला सपोर्ट नक्कीच करा। थँक्यू सो मच।